और वही निकष पहले भी थे आज, लेकिन जुमला करने के लिए वो निकष लाए गए नहीं और अभी वो निकष ला रहे हैं। इसका मतलब है निवडणूक का जुमला। किशोर, आपसे पूछना चाहूंगा, ईओडब्ल्यू ने आज एफआईआर रजिस्टर की है नारा सफाई वाले मामले में और बहुत जगह छापेमारी भी की गई है। आप 2022 से पहले का मामला है, तो आप किस तरह से देखते हैं, क्या कहना चाहिए? नहीं, एक तो मुंबई महानगर पालिका इस सिस्टम से काम करती है और ईओडब्ल्यू उनके पास कुछ जानकारी है और छापेमारी करे तो करने दो, अच्छी बात है। गलत किसी ने किया है तो उसको तो सब सजा मिलनी ही चाहिए। तो हम जो यंत्रणा कर रहे हैं उसके साथ है। महाराष्ट्र के लिहाज से सुप्रीम कोर्ट ने बहुत अहम फैसला लिया है। उन्होंने कहा है कि 4 या 5 सालों से महाराष्ट्र के स्थानीय निकाय चुनाव नहीं हो रहे हैं और इस कारण ये चुनाव जल्द से जल्द ओबीसी रिजर्वेशन के साथ लेने चाहिए। 4 हफ्ते में उसका नोटिफिकेशन निकाले और 4 महीने के अंदर ये चुनाव लिए जाए, इस तरह के आदेश सुप्रीम कोर्ट ने दिए। नहीं, एक तो अपने देश में कोर्ट का सम्मान करना, परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब जिनका जो संविधान है, लोकशाही का जो अधिकार है, उसके साथ रह के ये करना चाहिए। अभी तो गवर्नमेंट को उन्होंने महाराष्ट्र राज्य सरकार को ये दिए, तो मुझे लगता है महाराष्ट्र सरकार भी करेंगे। लेकिन अपने मुंबई में या महाराष्ट्र में बहुत बारिश होता है, तो बारिश का ये देखे 4 महीने में हम ये सब तैयार करते हैं, लेकिन इलेक्शन एंड तक लेंगे। इसका मतलब है अक्टूबर 1st वीक 2nd वीक में भी इलेक्शन हो सकता है और होना ही चाहिए, क्योंकि सब वेट कर रहे हैं। क्योंकि आज हम देख रहे हैं मुंबई महानगर पालिका का क्या हाल हो रहा है, लोगों के क्या हाल हो रहे, तो होना ही जरूरी है। लेकिन अभी राज्य सरकार किस तरह से देखते हैं और कोर्ट को क्या कर एफिडेविट देते वो पता नहीं। मैडम बताइए, ये आपने कहा कि हम प्रधानमंत्री के साथ में हैं, जो पाकिस्तान के विरुद्ध जो भी फैसला लिया जा रहा है। आप ही के पार्टी के लीडर संजय राउत कहते हैं कि 15 दिन हो गए, अभी तक सरकार ने कुछ ठोस फैसला नहीं लिया है और लोगों को सिर्फ उलझा के रखा गया है, कुछ ठोस फैसला नहीं ले रहे, क्या कहते हैं? देखो, संजय राउत ने तो पहले ही कहा है कि हम उनके साथ हैं। इसका मतलब ऐसा नहीं कि हमारे कुछ सवाल हम पूछ नहीं सकते। एक पूरे देश के लोगों के तरफ से जो सोशल मीडिया है, बाकी मीडिया, वो देख के वो अपना सवाल बोल रहे हैं, तो जवाब तो देना ही चाहिए। हम तो है ही है, लेकिन इसका मतलब ऐसा नहीं है, क्योंकि अभी भी हम भी सोशल मीडिया में देख रहे हैं जो सेना में बुजुर्ग थे, रिटायर्ड हुए, वो आज भी कहते कि वो अपना कश्मीर छोड़ के नहीं गए तो पाताल गए या किधर गए, ढूंढना चाहिए, खत्म करना ही चाहिए। वो सवाल पूछना गलत है क्या? हम भी देश प्रेमी है, देश के प्यार से हम पूछ रहे। मॅडम, तुम्ही ते 1,500 आपण बोलतोय आणि या प्रकारने 2100 केलं, पण तुम्ही तर त्यावेळेला 3000 देणार होता। ऐकून घ्या मॅडम, तुम्ही 3000 करणार होता। तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग काय होतं या संदर्भात? कारण की या प्रकारचं फायनान्शियल प्लॅनिंग काय ते दिसतंच। मुळामध्ये ज्या चालू घडामोडी आहेत ना, त्याच्यावर आपण बोललंच पाहिजे। आम्ही तुमचा जुमला होता ना, आमच्याकडे प्लॅनिंग होतं, ते आम्ही आत्ता का डिक्लेअर करावं? आमच्याकडे आजही प्लॅनिंग आहे, आम्ही 3000 देऊ शकतो, पण आम्ही ते का तुम्हाला आमचे काही सिक्रेट सांगावे? आणि अक्षरशः तुम्ही महानगरपालिकात लुटताय। त्याच्यामुळे 1,500चे 2100 देणार हे तुम्ही कबूल केलं होतं, ते कधी देणार याचं उत्तर द्या। ताई, एक सेकंड, महानगरपालिका आज इतके वर्ष डेथ मध्ये होती, ते उगीच एवढ्या प्रॉफिट मध्ये आम्ही आणली नाही। जर आमचं आर्थिक नियोजन नसेल तर, नियोजन होतं म्हणून आम्ही घोषणा केली ना, आणली। No, I understand, but we have that
program, and we have did all our study well, and that is why we have declared it in our manifesto. अजून एक विषय राहिले. मुळात या संदर्भात किशोरीताई, विशाखाताई आणि यांनी अतिशय व्यवस्थित माहिती पूर्ण राज्यासंदर्भात सांगितली. 2100 रुपयाचा मुद्दा तर गहन आहेच, परंतु महिलांच्या सुरक्षतेबरोबर केंद्र आणि राज्य सरकारने महिलांसाठी या योजना सुरू करून म्हणून घोषणा केल्या होत्या. त्या घोषणा आतापर्यंत किती सुरू झालेल्या आहेत हा एक संशोधनाचा विषय आहे, आणि सुरू झाल्या असतील तर त्यामध्ये महिलांना लाभ किती मिळालेला आहे. उदाहरणार्थ उज्ज्वला गॅस योजना संदर्भातल्या मोठ्या मोठ्या जाहिराती आपण सगळ्यांनी बऱ्याचशा पेट्रोल पंपाच्या ठिकाणी आपण पाहिलेल्या आहेत. मात्र उज्ज्वला गॅस योजनेच्या अंतर्गत ग्रामीण भागात अजूनही महिलांना गॅस सिलेंडर मिळालेले नाहीत. मिळालेली असतील तर त्यासाठीचा मोबदला सरकारने घेतलेला आहे, आणि शिवाय ज्यांना ग्रामीण भागात गॅस सिलेंडर दिलेले आहेत त्यांचं केरोसिन सरकारने पूर्णपणे बंद केलेलं आहे. आज गॅस सिलेंडरचीच एवढी किंमत वाढलेली आहे की महिला गॅस सिलेंडर खरेदी करू शकत नाही, आणि त्यामुळे त्या केरोसिन आता न मिळाल्यामुळे जेवायचं की जेवायचं नाही, कारण चुलीच पेटत नाहीये. तर या प्रकारचे प्रश्न सरकारने जे उभे केले आहेत त्याच्यावर सरकार कधी बोलणार आहे का, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. दुसरं असं की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सरकारनं डिक्लेअर केली होती. या अंतर्गत जवळजवळ 3 मोफत एलपीजी सिलेंडर देणार अशा पद्धतीची माहिती आणि घोषणा सरकारनं केलेली होती. मात्र हे 3 एलपीजी मोफत सिलेंडर आतापर्यंत राज्यातल्या किती महिलांना मिळाले ही आकडेवारी सुद्धा सरकारनं उपलब्ध केलेली नाही. किंबहुना अशा प्रकारची कोणतीही योजना फक्त घोषणा करून ती सोडून दिलेली आहे. एसटी प्रवासात 50% सवलत असं म्हटलं होतं, पण पुन्हा एकदा सवलत देताना सरकारने एसटी महामंडळ तोट्यात आहे म्हणून परत एकदा एसटीचे भाववाढ करायला अगदी सुरुवात केलेली आहे. म्हणजे ज्या तुम्ही काही योजना म्हणून म्हणता, म्हणजे 500 रुपयावरती आलेली 1500ची योजना असेल, ज्याला 2100 देणार होते हा वेगळा भाग आहेच, परंतु त्याच्याबरोबर महिलांच्या आरोग्याच्या, महिलांच्या सुरक्षिततेच्या, महिलांच्या शिक्षणाविषयीच्या ज्या काही घोषणा सरकारने केलेल्या आहेत त्यात कोणत्याही योजना सरकारने परिपूर्णरित्या पूर्ण केल्या नाही आहेत, आणि त्या संदर्भातली कोणतीही आकडेवारी सरकारनं सामान्य जनतेपर्यंत पोहोचवलेली नाही. त्यामुळे केवळ 2100 रुपये हा तर महत्वाचा भाग आहेच, कारण ती घोर फसवणूक आहे. निवडणुकीच्या माध्यमातून दिलेली त्यांनी जी घोषणा केलेली होती ती घोर फसवणूक आहे, आणि हे राज्यातल्या सगळ्या जनतेला आता समजते. मात्र कशा पद्धतीने निवडणुका झाल्या, कसा रिझल्ट लागला, जे निवडून आले ते स्वतः आश्चर्यचकित आहेत की आम्ही कसे निवडून आलो, हा सगळा मागचा इतिहास आहे. त्याकडे न जाता सरकारने जी घोषणा केली होती 2100 रुपयाची, ती 2100 रुपयाची घोषणा फुलफिल केलेली नाहीये, त्यांनी ती पूर्णत्वात आणलेली नाहीये. त्या संदर्भातल्या गोष्टींकडे आमचं लक्ष आहे. आर्थिक दुर्बल घटकातील मुलींना मोफत शिक्षणाची घोषणा सरकारने केलेली होती. या संदर्भातलं पुढचं नियोजन काय आहे, त्याच्यावरती पैसा कुठपर्यंत खर्च होतोय, कारण आता राज्यातल्या सगळ्या योजना आपण पाहिल्या तर सगळ्या योजनांचा पैसा हा त्यांनी लाडक्या बहिणीकडे इलेक्शनच्या काळात वळवला होता. मात्र आता सगळ्या विभागामध्ये पैशाची कमतरता आहे, आणि त्या संदर्भातली सगळी जी माहिती आहे किशोरीताईंनी आपल्याला सांगितली. मग रस्त्या संदर्भातले जे काही ग्रामीण भागात जाऊन पहा, पण रस्ते पहा, रस्त्यावरती ते कॉन्ट्रॅक्टर म्हणतात की 800 कोटीचा रस्ता तयार करायला दिलाय आणि सरकार फक्त 80 लाख सँक्शन करतं. या 80 लाखात पावसाळ्यापूर्वी जर रस्ता तयार झाला नाही तर सगळी जनता रस्त्यावर उतरेल, अशी भयान परिस्थिती आहे. गरोदर महिलांच्या संदर्भातला प्रश्न तोही या ठिकाणी उपस्थित केला. म्हणजे आम्हाला हे म्हणायचं आहे की महिलांची कोणत्याही, सरकार कुणाचंही असो, सत्तेवरती कोणताही पक्ष असो, याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही. कोणत्याही महिलांची फसवणूक कोणत्याही सरकारच्या मार्फत होता कामा नये. महिलांना योग्य तो मान सन्मान मिळाला पाहिजे. त्यांच्या शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक आणि सुरक्षिते संदर्भातल्या सगळ्या योजना ज्या सरकारनं आधी कबूल केल्या होत्या त्या महिलांना मिळाल्या पाहिजेत. या संदर्भातलं निवेदन हे उद्या एसटी प्रवासाचं पण झालं ना, सांगितलं आपण देणार आहोत.